करणार आहे आणि नंतर उपस्थित राहिलेले आजच्या कार्यक्रमाचे आपण टाळलं पाहिजे. आपण आजची या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे. तुमची एक महाबैठक झालेली आहे, या प्रकल्पाला शेतकरी विरोध करतायत, काय मुख्य मागणी आहे? नाही, या प्रकल्पाची मागणी कोणच केलेली नव्हती, शेतकऱ्याने नाही, ग्रामसभेने नाही, मग तरी यांच्यावर हा प्रकल्प लादला जात आहे. कारण यापूर्वीसुद्धा 2 वेळा हा प्रकल्प या जनतेने तीव्र विरोध करून याला कॅन्सल केलं, रद्द केलं. परंतु पुन्हा जुन्या बाटलीत नवीन दारू याप्रमाणे हा प्रकल्प पुन्हा कमी गावं बुडू असं खोटं आश्वासन देऊन यांना फसवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे इच्छा शेतकऱ्याचं एकच मत आहे, जान देंगे जमीन नाही. त्यांचं एक नारा आहे, कारण ज्या भूमीनं, ज्या मायनं त्यांना पिढ्यानपिढ्या इथं पोचलेलं आहे त्या भूमीपासून यांना दूर जायचं नाही आहे. त्यामुळे इथली जनता कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प होऊ देणार नाही आहे. अतिशय चांगली सुपीक कसदार जमीन या प्रकल्पात बुडून करायचं काय? शेवटी सौर ऊर्जेचा प्रकल्प एवढे मोठे येत असताना जलविद्युत प्रकल्प इथं उभारायची गरज काय? उभारायची असेल तर बंधारे बांधा, नदीच्या पात्रास पाणी अडवा, पाणी देता येते आणि त्याच्यावर विद्युत करा. पण गाव बुडवण्याचं काय? इथून बॅक साईडला जाऊन तुम्ही कितीतरी किलोमीटरवर पाणी साठवणार आहे, ते शक्य होणार नाही आहे. कारण याआधी जे महाराष्ट्रात प्रकल्प झाले त्यांची अतिशय दयनीय अवस्था आहे. त्यामुळे हा प्रकल्पातून फक्त आर्थिक सिंचन कसं होईल यासाठी सर्व लोकांचा, जो कोणी समर्थक आहे त्या सर्व लोकांचा हा कल असावा असा माझा आरोप आहे. तुम्ही सर्व प्रकल्प या आधीचे पाहिले तर तुम्हाला लक्षात येईल 15-20% वर महाराष्ट्रात कुठेही सिंचन होत नाही. हायेस्ट प्रकल्प एखादा असेल तर 25% होतो आहे. आणि हा जलविद्युत प्रकल्प एवढा मागं 1960-65 पासूनचा हा प्रकल्प. देश कुठं चालला, आपण कुठं चाललो? मोबाईलचा जमाना आला आणि 60चं धरण तुम्ही घेऊन इथं बसलाय त्या शेतकऱ्याची जमीन उडवाला. हे अन्याय करणार आहे. या शेतकऱ्यांना कोणीतरी विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, ग्रामसभेत हा मुद्दा ठेवायला पाहिजे होता, लोकांच्या प्रतिक्रिया मागायला पाहिजे होतं, त्यानंतर या प्रकल्पावर विचार व्हायला पाहिजे होता. परंतु लोकांना आपल्याला दावणीला बांधून लोक आहे असे समजून काही लोक असे वागतात आणि त्यामुळे हा प्रकल्प त्यांच्यावर लादला गेला. परंतु जनता हा प्रकल्प कसल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही, म्हणजे होऊ देणार नाही. जर सरकार काय प्रकल्पाला विरोध करताय का? कशासाठी? हा प्रकल्प एवढा मोठा आहे, जे आम्ही प्रकल्प मागलाच नव्हता लोकप्रतिनिधीला, त्यांनी जाणून बुजून आमच्यावर लादला. कशासाठी लादला, कोणाच्या फायद्यासाठी लादला हे त्यांनाच माहीत आहे. कारण धरण म्हणजे हे मरण असते. त्यांनी फार मोठा प्रकल्प आमच्यासाठी लादला आणि हे आमच्या शेतकऱ्याला परवडेबल नसल्यामुळं आम्ही कडाडून विरोध करत आहे. येणाऱ्या काळात जर कोणतीही परिस्थिती आली आम्ही अंगावर केसेस घेऊ. वेळ प्रसंगी आमचा जीव जरी पाण्यात गेला तरी द्यायला आम्ही तयार आहोत, पण हा धरण होऊ देणार नाही म्हणजे नाही. जमीन सुपीक असल्यामुळे उंबरखेड आणि हदगाव तालुक्यामधली हे पहिले गव्हर्नमेंटनंच त्याच्यावर चांगली जमीन असल्यामुळे त्याने स्थगिती आणली. आणि आमच्या इथले मान्यवर आमदार बाबूराव पाटील यांनी त्याला पुन्हा आणखीन चालू करण्यासाठी, त्याच्या काही फायद्यासाठी त्याने पुन्हा याच्यासाठी चालू करण्यासाठी डबल लोकायला संभ्रमामध्ये टाकलं. आणि त्याने आपलं सुकी कशी पिकवतायची, त्याचं कसं साधा दोन्ही तिन्ही आमदाराचं याच्यामध्ये त्याचं फायदा कसा होईल, याच्यासाठी या जनतेला कसं मारायचं हे त्याचा निश्चय आहे. आमचा प्राण जरी गेला तरी 1 गुंठासुद्धा त्याला आम्ही जमीन देणार नाही. सगुण शिंदे. मी आज आमच्या गावात भली मोठी सभा आमच्या सहकार्याने झालेली आहे, सर्व गावकऱ्याच्या वतीने, शेतकऱ्याच्या वतीने. सर, हा प्रकल्प 2009मध्ये ज्यावेळेस कॅन्सल झाला होता त्यावेळेस 538 कोटी रुपयाचं काम होतं, 584 कोटी रुपयाचं काम होतं आणि 6.5 TMC पाणी साठा होता. आज आमदार साहेबांनी या विधानसभेमध्ये प्रश्न मंजूर करून घेतला. मला काय म्हणायचं सर, की हे म्हणतात की बंधारा लहान आहे, धरण म्हणत नाहीत. याने मागणी करते वेळेस प्रकल्प म्हणून मागणी केला आणि आता लोकांना संभ्रमात टाकून बंधारा म्हणून सांगत आहेत. हे बंधारा लहान आहे म्हणून सांगत आहेत. सर, याची मूळ किंमत आता 7 ते 8 हजार कोटी रुपये निघाली आहे. 2009मध्ये जो प्रकल्प होणार होता तो प्रकल्प छोटा होता, 6.5 TMC. त्यावेळेस 9,200 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार होती आणि आजचा जो हा प्रकल्प आहे 10 TMCचा प्रकल्प आहे आणि 32,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. यानं मला एवढं सांगायचं आहे यामार्फत की एवढं मोठं चित्र वाढलं आणि एवढं मोठं सिंचन वाढलेलं आहे आणि एवढा मोठा पैसा पण वाढलेला आहे, तरी धरण लहान कसं होणार आहे? त्यामुळे आमची प्रत्येक शेतकऱ्याची, प्रत्येक गावातल्या शेतकऱ्यांची याला कडाडून विरोध आहे. जान देंगे पर जमीन नाही देंगे या नाऱ्यावर आम्ही ठाम आहोत आणि पुढे जसे लागतील तसे आम्ही आंदोलन पण करणार आहोत. सरकारनं एक आमचं सांगायचं तात्पर्य एवढंच की तुम्हाला जर सौर ऊर्जा करायची असेल, सोलर विद्युत प्रकल्प जर करायचा असेल तर सौर पॅनल आहे. आमच्या इथं विभागात 2 मोठे कारखाने आहेत. या कारखान्यावर सुद्धा यांनी वीज प्रकल्प जर राबवला तर खूप चांगलं होईल. आमच्या शेतकऱ्या उसाला भाव पण चांगले मिळतील. एवढं बोलून मी थांबतो. अरविंद मदनराव जाधव, राणा शिरपली, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड. आज आमच्या ससरकुंड जलविद्युत प्रकल्पासाठी जी सभा घेतली
त्या सभेचं मार्गदर्शन करायसाठी आम्हाला चिमटा धरणाचे काही त्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव हे आलेले होते. आणि आमच्या धरणाची अशी परिस्थिती आहे की आमचे आमदार साहेब म्हणाले की हे धरण नसून उच्च पातळीचा बंधारा आहे. उच्च पातळीच्या बंधाऱ्याला 8,000 कोटी हे कशाला लागते? तर 2,000 कोटी रुपयामध्ये उच्च पातळीचा बंधारा होतो आणि 8,000 कोटी 2,000 कोटी याचा डिफरन्स किती आहे? आणि दिशाभूल करत आहेत. त्याकरिता संघर्ष समिती म्हणून आम्ही सगळ्यांनी कडाडून विरोध केला. जमीन जान देंगे मगर जमीन नाही देंगे हे आमचा नारा आहे.